दंडोत प्रणाम. कर्मवशे सकळै पावे. हा जीव कर्मानुसारच सर्व काही प्राप्त करत असतो आणि ते कोणते कोणते कर्म आपण करत असतो आणि त्यातून बांधल्या जातो हे जर बघितलं तरच त्यातून आपण सुटण्याचा मार्ग शोधू किंवा सुटू, अन्यथा त्यातच गुरफटून अनंत दुःखाला आपण प्राप्त होऊ. कपटमुक्त जीवन, शुद्ध विचार, शुद्ध दृष्टी ही निर्माण करणं ही भक्ती आणि साधना आहे. परंतु आपण एखाद्या जीवाविषयी जेव्हा विचार करतो, चिंतन करतो, तेव्हा त्याच्या पाठीमागील कृतीचा, पाठीमागील क्रियेचा विचार करूनच त्याकडे बघतो, त्याशी बोलतो, त्याशी वागतो. म्हणजे अर्थात त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे. आणि हे न्यूनगंड म्हणजे त्या न्यूनगंडामुळंच आपण त्याला लेबल चिटकवत असतो की हा असा असेल, तो तसा असेल, त्यावेळेस त्यांनी असा बोलला होता, तसा वागला होता. कारण पाठीमागची क्रियेचा अनुभव, पाठीमागच्या जीवनामध्ये त्याच्याकडून मिळालेला अनुभव हे आपण कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये ठेवत असतो. त्यातून कधीही बाहेर पडत नाही आणि म्हणून त्यातच कर्म जोडत असतो. त्या कर्मातून आपण अधिकाधिक गुरफटत असतो. म्हणून या कर्मातून बाहेर जर पडायचं असेल तर आपण स्थिर होऊन पाठीमागच्या सर्व गोष्टीचा विचार सोडून एकाग्र होऊन आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. आणि कोणत्या गोष्टीमुळं आपल्याला, कोणत्या विचारामुळं, कोणत्या कर्मामुळं आपण बांधल्या जातो याचं चिंतन करून त्यातून बाहेर पडण्याचा आपणच स्वतः प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा हे अनुमान आहे, लेबल चिटकवणं आहे किंवा न्यूनगंड आहे, मन माळका आहे, यातून आपण अधिकाधिक बांधल्या जाऊन अधिकाधिक दुःखाला प्राप्त होत असतो. आणि जोपर्यंत आपण यात अडकलेलो आहे तोपर्यंत आपण परमेश्वराची भक्ती करू शकत नाही. भक्ती करायची असेल तर यातून बाहेर पडावं लागेल, तेव्हा परमेश्वराच्या भक्तीत जाऊन परमेश्वर प्राप्त होईल. दंडोत प्रणाम.